व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी अशा कपडे घालून पिशव्या आलेल्या असतात। मग आपण काय करतो, त्या पिशव्या एकतर घरामध्ये ठेवून देतो किंवा असंच कुठेतरी टाकून देतो। तर आज आपण या प्लास्टिकची पिशवी असली तरीही चालेल किंवा अशा प्रकारे कापडीची पिशवी जी आहे ती जरी घेतली तरीही चालेल। दोघांचाही सेम यूज आज या ठिकाणी आपण बघणार आहोत। अगदी रोजच्या उपयोगात येणारी एक वस्तू आपण तयार करणार आहोत, जी की बनवायला खरंच खूप सुंदर आहे, सोपी सुद्धा आहे आणि दिसायला देखील तेवढीच मस्त आहे, वापरायला सुद्धा छान आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। तर बघा, मी या ठिकाणी एक कापडी पिशवी घेतलेली आहे आणि याच कापडी पिशवीचा आज आपण सुंदर असा उपयोग करणार आहोत। सुरुवातीला बघा, मी अशा प्रकारे त्याच्या 4 ज्या घड्या आहेत त्या तयार करून घेतल्या आणि प्रत्येक घड्यावरती आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे। म्हणजे सेम आकाराचा अशा 4 पट्ट्या मी सुरुवातीला कट करून घेत आहे। आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघा, सेम आकाराच्या आपल्याला अशा 4 पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे। तुम्ही एका वेळेस 2 सुद्धा पिशव्या वापरू शकतात, पण जर मोठी पिशवी वापरली तर दुसरी पिशवी वापरण्याची गरज सुद्धा पडणार नाही, कारण एकाच पिशवीमध्ये आपलं काम जे आहे ते सोपं होणार आहे। तर बघा, व्यवस्थित जसं व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्या पद्धतीने आपल्याला या पिशवीला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही प्लास्टिकची पिशवी वापरली तरीही चालेल किंवा अशा प्रकारे कापडाची पिशवी जरी असेल घरामध्ये ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात। आता बघा, या ठिकाणी 4 पट्ट्या या ठिकाणी पिशवीच्या कट करून झालेल्या आहे। आता याचा वापर पुढे कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर बघा, आता जेवढा काही जॉईंट भाग होता तो मी या ठिकाणी सुरुवातीला कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला पुढचा वापर करता येईल। आता बघा, ह्या ज्या 4 पट्ट्या आपण कट केल्या होत्या त्याचा व्यवस्थित आता साईडचा जो भाग आहे, आता खालचा जो भाग होता तो बघा अशा पद्धतीने दोघं साईडचे भाग जॉईंट आहे आणि खालचा सुद्धा भाग जॉईंट आहे। मग आपल्याला तो सेपरेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला एक सरळ पट्टी याची तयार करायची आहे। त्यामुळे आपण हा जॉईंट केलेला जो भाग आहे तो एक साईडचा भाग आपल्याला कट करायचा आहे। खालचा सुद्धा भाग जो आहे जॉईंट होता, त्यामुळे तो सुद्धा मी या ठिकाणी कट करून घेत आहे। अगदी सोपी पद्धत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल। आणि बघा, अशा पद्धतीने आता एक पट्टी जी आहे समोरासमोर अशी तयार करून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने आता ह्या ज्या बाकीच्या पट्ट्या आहेत त्यासुद्धा आपल्याला एक साईडने कट करायच्या आहे आणि एक साईडने जॉईंट ठेवायच्या आहे। बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते। मी एका साईडनेच या ठिकाणी कट केल्या, दुसरी साईड जी होती ती या ठिकाणी जॉईंटच ठेवलेली आहे। त्याच पद्धतीने सर्व पट्ट्या जे आहे त्या मी कट करून घेतलेल्या आहे। आता बघा, एकावर एक सर्व पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवायच्या आहे। आता ओपन जो भाग आहे तो आपल्याला या साईडला ठेवायचा आहे आणि जॉईंट भाग जो आहे तो या साईडला ठेवायचा आहे। बघा, सर्व पिशव्यांचं सेम तसंच ठेवायचं आहे सर्व भागाचं। आता जो जॉईंट भाग आहे त्या जॉईंट भागापासून मी या ठिकाणी कट करायला सुरुवात करते। तर बघा, मी तुम्हाला व्यवस्थित सर्व सांगण्याचा प्रयत्न करते। आता तुम्ही ते किती समजून घेताय हे तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सुटसुटीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। आता बघा, अगदी थोड्या अंतरावरती आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। आणि कट करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पूर्ण वरतीपर्यंत कट नाही करायचं आहे। अगदी छोटंसं 1-2 इंच भाग आपल्याला वरती तसाच सोडून द्यायचा आहे। तर बघा, सेम या पद्धतीने पूर्ण पिशवी जोपर्यंत इकडे कडापर्यंत येत नाही तेवढ्या कड्यापर्यंत पूर्ण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा, मी सेम या पद्धतीने बाकी सर्व जो भाग आहे तो अशा पद्धतीने कट करून घेत आहे। तसंही आपल्या घरामध्ये भरपूर अशा पिशव्या पडलेल्या असतात, मग तुम्ही अशा पद्धतीने जर या पिशवीचा वापर केला तर भरपूर सुंदर आपली एक नवीन वस्तू तयार होईल, ती पण टाकाऊपासून टिकाऊ, अगदी कमी खर्चामध्ये, 0 ऑफ कॉस्टमध्ये आणि कुठलीही मेहनत न घेता। तर बघा, आता याची सेपरेट ज्या लेयर आहे त्या अशा पद्धतीने मी या ठिकाणी काढून घेत आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक लागणार आहे दांडी। मग तुम्ही कुठलीही दांडी या ठिकाणी वापरू शकतात, लाकडाची घेतली तरीही चालेल किंवा घरामध्ये अशी कुठलीही एखादी दांडी जर पडलेली असेल ती सुद्धा वापरली तरीही चालेल। आता व्यवस्थितरित्या आपण हा जो भाग कट केलेला होता त्याला व्यवस्थित
या दांडीला अशा पद्धतीने गोल आकारामध्ये असं गुंडाळून घ्यायचं आहे। बाकी काहीच करायचं नाही आहे, फक्त एकावर एक अशा पद्धतीने गोल आकारामध्ये व्यवस्थितरित्या याला पॅक करायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे, लहान मुलंसुद्धा याला बनवू शकतील, एवढं सोपं आहे। तुम्हाला जेवढं व्हिडिओमध्ये हे अवघड दिसतंय तेवढं अजिबात नाही। ज्यावेळेस तुम्ही हे तयार करायला लागशाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरंच हे खूप सोपं आहे म्हणून। तर बघा, सेम या पद्धतीने याला व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण जे आहे गोल आकारामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे। जेवढ्या लेयर आपण कट केल्या होत्या, जेवढा पिशवीचा भाग कट केला होता तो संपूर्ण भाग आपल्याला अशा पद्धतीने याला जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा, मी या ठिकाणी संपूर्ण भाग जो आहे तो या ठिकाणी जॉईन करून घेत आहे। आता वेळ जास्त जाऊ नये, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये, त्यामुळे मी बाकीचा जो भाग आहे जॉईन करायचा तो स्किप करत आहे, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। आणि बघा, संपूर्ण जे आहे ते मी या ठिकाणी जॉईन केलेला आहे। आता हा खालचा जो भाग आहे, म्हणजे ज्या ठिकाणी हे जॉईंट पूर्ण कंप्लीट झालं त्या ठिकाणी एखादी दोरी घ्यायची आहे आणि त्याने व्यवस्थितरित्या याला पॅक करायचं आहे। पुढचा भाग अजिबात निघत नाही, कारण आपण एकावर एक ते गुंडाळलेलं आहे, त्यामुळे पुढचा भाग पॅक करण्याची सुद्धा गरज नाही। फक्त पाठीमागच्या साईडने आपल्याला एक अशा पद्धतीने दोरीने पॅक बांधून घ्यायचं आहे। आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपला सुंदर असा एक टूल्स तयार झालेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करणार आहोत। तर बघा, आपल्या घरामध्ये भरपूर असं फर्निचर असतं, मग त्याला धूळसुद्धा तेवढीच लागलेली असते। आपण असा कपडा वगैरे काही उंच असतात तर तेवढं काही व्यवस्थितरित्या ते क्लीन होत नाही, किंवा अशा भिंती असतात त्याला जाळं लागलेलं असतं, मग ते सुद्धा आपण वरती उभं राहून, खुर्चीवर उभं राहून एवढं सर्व कपड्याने स्वच्छ करू शकत नाही। तर बघा, सर्व काही धूळ म्हणा किंवा फर्निचरला स्वच्छ करण्यासाठी किंवा अशा भिंतीला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। आणि मी एक तुम्हाला सजेस्ट करते की शक्यतो तुम्ही कापडी पिशवीचाच यूज करा। आणि बघा, तुम्ही बघू शकतात सर्व जे जाळं आहे भिंतीवरचं ते याला लागलेलं आहे, यावरून तुम्हाला याचा रिझल्ट कळलाच असेल। आणि कापडी पिशवीचाच यूज का करा, तर प्लॅस्टिकच्या पिशवीने व्यवस्थित हे जी घाण आहे, धूळ आहे, ती व्यवस्थितरित्या निघत नाही। मी सुरुवातीला प्लॅस्टिकची पिशवी तयार केली होती, पण मला ती आवडली नाही, म्हणून मी पुन्हा व्हिडिओ तयार केला आणि कापडी पिशवीचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, कारण फायदा व्हावा असंच मला वाटत असतं नेहमी। मी प्लॅस्टिकच्या पिशवीचा सुद्धा व्हिडिओ तयार करून बघितला, पण मला त्याचा रिझल्ट आला नाही, म्हणून मी तो व्हिडिओ शेअरसुद्धा केला नाही आणि पुन्हा हा नवीन व्हिडिओ तयार केला, जेणेकरून कापडी पिशवीचा तुम्हाला जास्त फायदा होईल। त्यामुळे तुम्ही शक्यतो कापडी पिशवीचाच यूज करा। खरंच खूप सुंदर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।